जर आता इंडियन इकॉनॉमी जर विचार केला तर या इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्टमेंट जर नाही केली तर काय गमवतील भारतीय लोक? सोशल मीडिया थ्रू आजकाल असं पण चालतंय की अशा काही ऑपरेटर्स आहेत जे बिहाइंड द सीन काम करतात आणि त्या कंपनीच्या प्रमोटर सोबत त्यांची मिलीभगत असते आणि ते त्यांच्या स्टॉकला प्रमोट केलं जातं सोशल मीडियामध्ये. म्हणजे मला पण असे मेसेजेस आला तर काल एक पेनी स्टॉक, नाव पण नाही ऐकलं, त्याचं आलं होतं की 12 रुपयाचा स्टॉक आहे, 100 रुपयाचं टार्गेट दिलं तुम्ही बाय करा. पूर्ण काहीतरी फेक स्टोरी बनवलेली आहे. फायनान्शियल जाऊन मी बघितले कंपनीचे, काहीच कुठंच काही नव्हतं. मी आहे ना ते इंस्टाग्राम माझं स्वतःचं पण अकाउंट आहे, बरेचसे अकाउंट्स मी पाहत असतो इंस्टाग्राम. काही लोक येतात आणि काय 4-2 स्टॉकची नावं सांगत होतात आणि ते पेनी स्टॉक असतात किंवा यूट्यूबच्या माध्यमातून लोक काहीतरी कोणीतरी माहिती सांगत असतात, त्याच्या आधारावरती स्टॉक घेतात किंवा ते घेऊन ठेवतात 5-10 वर्षासाठी. तर हे कितपत योग्य आहे? येत्या काही वर्षात जे ग्लोबल इन्स्टिट्यूट आहेत जसं की IMF म्हणून आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा वर्ल्ड बँक, यांचा सर्वे असं सांगतो की 2047 पर्यंत म्हणजे पुढच्या 22 वर्षामध्ये इंडिया 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी असेल. इंडियन मार्केट तुम्ही सांगितलं 2047 पर्यंत आपण वर्ल्डची लार्जेस्ट इकॉनॉमी, 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी बनू शकतो. तर याच्यामध्ये कोणते कोणते सेक्टर इथून पुढे पार्टिसिपेट करतील असं तुम्हाला वाटतं? प्रॉब्लेम काय ना, लोकांच्या मानसिकतेचा आहे सर. लोकांना झटपट पैसा कमवायचा किंवा झटपट श्रीमंती पाहिजे आणि त्यामुळे ते शॉर्टकट शोधायला जातात आणि त्याच्यामध्ये तो त्यांचा कमवलेला मेहनतीचा पैसा गमावतात. बरं, तुम्ही मग अशी म्हणलं इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. याची मेजर कारणं कोणकोणती? जसं तुम्ही यंग पॉप्युलेशन सांगितलं किंवा मॅन्युफॅक्चरिंग सांगितलं, अजून काय कारणं आहेत ज्याच्यामुळं भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे, भारतीय इकॉनॉमी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं? ट्रेनर जे कोर्सेस घेत आहेत ते पण म्हणजे त्यांचे लॉसेस कव्हर करायला घेत आहेत. मग कोणाकडून शिकायचं, कोणता ट्रेनर जेन्युइन आहे हे कसं ठरवायचं? मला एक सांगा, एक सामान्य इन्व्हेस्टरला सेक्टर तुम्ही सांगितलं, पण पर्टिक्युलर कंपनीमध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, पर्टिक्युलर सेक्टरमध्ये मग इंडेक्सेस घ्यायला लागेल. तर सामान्य इन्व्हेस्टरनी ही जी काही ग्रोथ होणार आहे भारताची, त्याच्यामध्ये स्वतःची ग्रोथ कशी करावी, त्यासाठी कोणता वे तुम्ही सांगू शकाल, कसं करावं? 80 to 90% तुमच्या मिस्टेक कमी झाल्या ना, तुम्ही बरोबर राईट ठिकाणी लँड अप होता. सो या प्रोग्राममधनं तुम्ही काय नाही केलं पाहिजे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमचं डे 1 ला क्लिअर होईल. नमस्कार मित्रांनो, एक्सपर्ट टॉक या सेगमेंटमध्ये मी आकाश गोंदावले तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला बोलायला राजेंद्र नलबलवार सर आलेले आहेत. राजेंद्र नलबलवार सर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचा 10 वर्षापेक्षा जास्त म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा अनुभव आहे. त्याचबरोबर ते मागचे 3 वर्ष झालं मनी अकॅडमी म्हणजे माझ्याबरोबर पार्टनर म्हणून जॉईन झालेले आहेत आणि खूप चांगला शेअर मार्केटचा त्यांचा अनुभव आहे आणि खूप चांगली कमांड फायनान्शियल सेगमेंटमध्ये त्यांची आहे. तर आपण त्यांच्याकडून शेअर मार्केट या विषयावरती, शेअर मार्केट का केलं पाहिजे, कशी काही ती काळाची गरज असू शकते, शेअर मार्केट नाही केलं आजच्या काळात तर काय आपण गमवू शकतो, भविष्यात शेअर मार्केट करून आपण खरंच फायनान्शियल स्टेबिलिटी मिळवू शकतो का, अशा विविध विषयांवरती त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि यापुढे एक्सपर्ट टॉक या विषयाअंतर्गत आम्ही दोघे, राजेंद्र सर आणि मी, एक सिरीज पण सुरू करतोय. त्या सिरीजचं नाव गुपित आहे. ती सिरीज तुम्हाला आर्थिक साक्षर तर करेलच, त्याचबरोबर तुम्हाला जे काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत त्याची इत्तंभूत माहिती देईल, जेणेकरून तुम्ही तुमचं फायनान्स खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक स्थैर्य किंवा श्रीमंती मिळवू शकाल. तर स्वागत करत राजेंद्र सरांचं. राजेंद्र सर, तुमचं मनापासून स्वागत आपल्या स्वतःच्या चॅनलवरती. थँक्यू सो मच सर. राजेंद्र सर, सुरुवात करतो. पहिला प्रश्न, जर आता इंडियन इकॉनॉमी जर विचार केला तर या इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्टमेंट जर नाही केली तर काय गमवतील भारतीय लोक आणि काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आत्ताच्या कंडिशन? सर, असं आपली जी इकॉनॉमी आहे, भारतीय इकॉनॉमी, ती आता रिसेंटली एक तुम्ही न्यूज ऐकली असेल लास्ट वीकमध्ये, तर आपण आता 4th लार्जेस्ट इकॉनॉमी बनलोय. आपण जपानच्या GDP ला आपण मागे टाकलंय आणि आता आपण नंबर 4 ला गेले. आपण नंबर 5th ला होतो. काही वर्षापूर्वी आपण UK म्हणजे इंग्लंड त्यांच्या इकॉनॉमीला मागे टाकलं होतं. आय थिंक 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेस आपण नंबर 5 वर होतो. नंबर 5 वरनं आपण UK ला मागे टाकलं आणि नंबर 4 वरती आलो. आता आपण जपानला मागे टाकलंय आणि आता आपण नंबर 4 ला सॉरी जपानला मागे टाकलंय आणि आपण आता नंबर 4 वरती आहोत. सो आता जे बेसिक आपल्याकडे आता मला वाटतं जर्मनी, चीन आणि अमेरिका अशा 3 इकॉनॉमीज आपल्या पुढे आहेत इन GDP टर्म्स. सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे सर की भारत
जो आहे येत्या काही वर्षात जे ग्लोबल इन्स्टिट्यूट आहेत जसं की IMF म्हणून आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा वर्ल्ड बँक, यांचा सर्वे असं सांगतो की 2047 पर्यंत म्हणजे पुढच्या 22 वर्षामध्ये इंडिया 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी असेल. म्हणजे US आणि चायना नंतर आपण 3rd लार्जेस्ट असणार आहे. आणि जर आपण पुढच्या येणाऱ्या काही अपॉर्च्युनिटीजचा बेनिफिट घेतला तर कदाचित आपण चायनापेक्षाही पुढे असू शकतो. सो वी कुड बी 2nd लार्जेस्ट और 3rd लार्जेस्ट 2047 पर्यंत. आणि आपली इकॉनॉमी हे ग्रोथ फेज मध्ये आहे. जर तुम्ही टॉप 10 इकॉनॉमीज बघितल्या, त्या टॉप 10 इकॉनॉमीज मध्ये इंडिया फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे आजच्या घडीला. कुठलीही इकॉनॉमी जी आहे ती फास्टेस्ट ग्रोईंग नाहीये आणि आपली ही ग्रोथ रेट कंटिन्यू राहणार येणाऱ्या काळामध्ये. सगळ्यात महत्वाचं, कारण की जो वर्ल्डचा डिसएडव्हान्टेज आहे तो इंडियाचा ऍडव्हान्टेज आहे. कसं? कारण की कुठल्याही इकॉनॉमीला पुढे जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं यंग पॉप्युलेशन. कारण की तुमच्या कंट्रीमध्ये जर यंग पॉप्युलेशन असतील आणि चाइल्ड असतील, किड्स असतील, जास्तीत जास्त होणारा बर्थ रेट चांगला असेल तर त्या इकॉनॉमीमध्ये कन्झम्पशन नेहमी ऍक्टिव्ह असतं आणि कन्झम्पशन तुमच्या इकॉनॉमीला एक कॉन्स्टंट बूस्ट देत असतं. आणि इंडियामध्ये बाय डिफॉल्ट जर तुम्ही बर्थ रेट बघितला तर आपला चायना, USA, युरोप म्हणजे इव्हन जर्मनी तुम्ही कन्सिडर करा, या तिन्ही कंट्रीपेक्षा आपला जो बर्थ रेट आहे तो चांगला आहे. त्या तिन्ही कंट्रीच्या कंपॅरिझन मधले आपली इकॉनॉमी यंग आहे. आपली 150 करोडची जी इकॉनॉमी आहे त्याचा ऍव्हरेज मेडियन एज इज 29-30. सो 29-30 म्हणजे आपण फेअरली यंग आहे. तर पुढचे 25 वर्ष पण आपलं मेडियन एज फार पुढे जाणार नाही आहे, कदाचित 35 कडे जाईल. पण स्टील आफ्टर 25 इयर पण आपण त्या कंपॅरिझन मध्ये म्हणजे त्या इकॉनॉमीच्या कंपॅरिझन मध्ये यंगच असणार आहे. सो यामुळं कन्झम्पशन स्टोरी आपली इंटॅक्ट आहे. आणि ज्या कंट्रीज आहेत, अमेरिका असेल किंवा चायना, जर आपण चायनाचं उदाहरण घेतलं तर चायना हा जगाला एक्सपोर्ट करून ग्रो झालेला देश आहे. तर आता जगाची इकॉनॉमी स्लो डाऊन होती, वर्ल्ड इकॉनॉमी, बिकॉज ऑफ दिस फॅक्टर, एजिंग वाला जो इश्यू होतोय पॉप्युलेशन. म्हणजे जापानला आपण मागे टाकल्याचं मेन कारण जापानची स्वतःची ग्रोथ रेट पण कमी झाला होता, बिकॉज त्यांच्याकडे पण एजिंग पॉप्युलेशनचा इश्यू आहे. सो त्यांच्याकडे पण ग्रोथचा प्रॉब्लेम आहे. जो म्हणजे बाकी जे आपल्या आसपासचे सगळे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांना सगळ्यांना एजिंग पॉप्युलेशनमुळे एक बाय डिफॉल्ट ग्रोथ नाहीये. जे इंडियामध्ये आपल्या कुठलंही गव्हर्नमेंट असू द्या किंवा काहीही पॉलिसी असू द्या, 5-6% ग्रोथ तर आपली होत राहील असं एक अनुमान आहे. जर गव्हर्नमेंट पॉलिसीज जास्त कंड्युसिव्ह असतील, सपोर्टिव्ह असतील इकॉनॉमीला, तर आपण आणखीन बेटर वेने ग्रोथ करू शकतो. 7-8 कडे पण जाऊ शकतो. सो या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हाच की आपल्याकडं डोमेस्टिक इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे, यंग पॉप्युलेशन आहे. दुसरं महत्वाची गोष्ट आपल्याकडे काय होते ना की लोकांचं इन्कम वाढत चाललंय. म्हणजे पर कॅपिटा GDP जे आपण म्हणतो, आज आपण 2,500 USD पर कॅपिटा GDP आहे आणि तो 5,000 कडे जाण्याचं अनुमान आहे पुढच्या 10 वर्षात. सो कुठल्याही कंट्रीचं असं बघितलंय की जे 2,500 ते 5,000 पर कॅपिटा GDPची जर्नी असते ना, तो बेस्ट फेज असतो त्या इकॉनॉमीचा. हे पूर्वी जपान सोबत घडलंय, चायना सोबत घडलंय, अमेरिका सोबतही घडलंय. तर आपणही त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून $5,000 पर कॅपिटा GDP कडे आपण जातोय. सो त्या जर्नीमध्ये वेल्थ क्रिएशन जे आहे ते मॅक्झिमम होतं. आणि आपल्याला काय ना की एक्सपोर्ट करून कोणाला आपल्या देशाला ग्रो करायची गरजच नाहीये. डोमेस्टिक ड्रिव्हन इकॉनॉमी असल्यामुळे इथल्या जी पॉप्युलेशन आहे यांच्याच गरजा एवढ्या आहेत की यांच्यासाठी जरी आपण प्रोडक्शन आणि सर्व्हिसेस प्रॉपरली दिल्या तर इथल्या कंपनीजचा खूप स्कोप आहे. मी असं म्हणत नाही की एक्सपोर्ट नाही केलं पाहिजे, ऑफकोर्स ती पण एक अपॉर्च्युनिटी आहे, तो आपल्यासाठी डबल ऍडव्हान्टेज असेल. पण चायना प्लस पॉलिसी किंवा याचा पण एक्सपोर्टला मदत होऊ शकते ना भारत? डेफिनेटली सर. त्याच्यामुळे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये ऑलरेडी एक खूप चांगली ग्रोथ पाहायला मिळते आहे आणि येत्या 10 वर्षांमध्ये मला असं वाटतं की मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये डॉमिनेट करेल. आता थोडंसं ग्लोबली टॅरिफमुळे सिच्युएशन थोडीशी गडबडली आहे, बट आय डोंट थिंक सो की इंडियाचा सगळ्यात मेजर ऍडव्हान्टेज अगेन यंग पॉप्युलेशन. जी लेबर कॉस्ट आहे ती इंडियामध्ये लोएस्ट आहे. आता तुम्ही रिसेंटली ऐकलं असेल तर ट्रम्पने सांगितलंय की टिम कुक जे ऍपलचे CEO त्यांना म्हटलं की इंडियामध्ये तुम्ही आयफोन्स बनवू नका. जर तुम्ही इंडियामध्ये आयफोन बनवून US मध्ये आणले तर त्याच्यावर टॅरिफ लागणार. बरोबर. पण सर टॅरिफ जर आयफोन ने सगळे US मध्ये बनवले त्यांना प्राइसिंग 3x करायला लागेल. म्हणजे 80,000चा आयफोन त्यांना 2 लाखाला विकायला लागेल. टॅरिफ लावलेला नाही, US मध्ये बनवणं परवडणारच नाही. तिथे लेबर कॉस्ट खूप महाग आहे, डिस्ट्रीब्युशन कॉस्ट महाग आहे, लेबर कॉस्ट महाग आहे. त्याच्यामुळे हे इश्यूज आहेत की जरी ते पॉलिसी वाईज त्यांचं ते कॅम्पेन होतं की मेक अमेरिका ग्रेट अगेन, त्यामुळे ते त्याविषयी बोलतायत, बट आपण पाहिलं तर इतकंसं सोपं नाहीये ते. म्हणजे प्रॅक्टिकली लेबर कॉस्ट आणि बाकी जे गोष्टी आहेत प्रॅक्टिकली विचार केला तर
डेफिनेटली इंडियाला मॅन्युफॅक्चरिंगला खूप स्कोप आहे. ॲपलने मागच्या 2-3 वर्षात आपल्याकडे खूप सारं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे त्यांचा प्लॅन असा आहे की मेक इन इंडिया अँड एक्सपोर्ट टू द वर्ल्ड. म्हणजे आसपासच्या कंट्रीजला पण, इंडियासोबत त्यांनी बाकी कंट्रीजमध्ये पण, एशियन कंट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सिमिलरली ऑटोमोबाईल कंपनीज पण तो प्लॅन करत आहेत. फॉर एक्झाम्पल ह्युंडाई इंडियाने सांगितलं की इंडिया त्यांच्यासाठी एक स्ट्रॅटेजिक कंट्री आहे, जिथे ते फ्युचर 10-20 वर्षाचं प्लॅनिंग करतात की इंडियामध्ये कार प्रोडक्शन करणार आणि बाकी एशियन कंट्रीजला एक्सपोर्ट करणार. सो आधी मागच्या 10-15 वर्षापूर्वी बाकी कंट्रीजची ही मानसिकता नव्हती इंडियाला एक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी. सो या मोदी गव्हर्नमेंटने खूप साऱ्या अशा पॉलिसीज बनवल्यात आणि इज ऑफ डुईंग बिझनेसमुळं अशा गोष्टी शक्य झाल्या की फॉरेन कंपनीज इंडियामध्ये सहज येऊ शकतात आणि बिझनेस करण्याचा विचार करतायत आणि एक्सपॅन्ड करण्याचा विचार करतात. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग एक डेफिनेटली चांगली थीम आहे. कारण की आपण इंडिपेंडन्स नंतर मेजरली इंडियाला 1947ला जरी इंडिपेंडन्स मिळालं तरी ऍक्च्युअल 1991च म्हणायला हरकत नाही लिबरलायझेशन नंतर. आणि त्यानंतर आपली ही इकॉनॉमी आहे ती सर्व्हिस ओरिएंटेड होती मोस्टली. जे आपल्या जीडीपी मध्ये मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन आहे ते सर्व्हिसचं आहे. पण आता मला वाटतं मॅन्युफॅक्चरिंग पण खूप चांगलं करेल पुढच्या 10 वर्षात. सो ती एक खूप चांगली थीम आहे. बरं, तुम्ही मग अशी म्हणलं इंडिया इज द फास्टली ग्रोईंग इकॉनॉमी, तर याची मेजर कारणं कोणकोणती? जसं तुम्ही यंग पॉप्युलेशन सांगितलं किंवा मॅन्युफॅक्चरिंग सांगितलं, अजून काही कारणं आहेत ज्याच्यामुळं भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं किंवा भारतीय इकॉनॉमी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल? तर त्याच्यामध्ये दुसरं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे की जे लोकांचं इन्कम आहे ते वाढत चाललंय आणि वर्किंग पॉप्युलेशन वाढत चालली आहे. सो डबल ॲडव्हान्टेज आहे आपल्याकडं. आधी मागच्या 15-20 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की मेन स्ट्रीम जे इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये जे आहे पुरुष काम करायचे, बरोबर, लेडीज किंवा वुमन्सचं पार्टिसिपेशन फार कमी होतं. सो आपण IT पासून बघतोय की खूप साऱ्या लेडीजला IT ने एम्प्लॉयमेंट दिलेली आहे. आणि इथनं पुढे जर तुम्ही बघितलं की फॅमिलीज न्यूक्लिअर होत चालल्यात. जे आपले जॉईंट फॅमिली कल्चर होतं 10-15 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी, आता सिटीजमध्ये येत आहेत फॅमिलीज गावाकडनं. मेजरली आपल्याकडे अर्बनायझेशन होत आहे, खूप साऱ्या सिटीज डेव्हलप होत आहेत, जॉब्स क्रिएशन होत आहेत आणि लेडीजचं पार्टिसिपेशन वाढतंय. त्यामुळे फॅमिलीचं इन्कम वाढत आहे. बरोबर. सो इन्कम वाढल्यामुळं डायरेक्ट जेव्हा तुमचं ॲज अ फॅमिली इन्कम वाढतं तेव्हा तुम्ही कन्झम्पशन कॅपेबिलिटी वाढतं, मग तुम्ही एक्सपेन्सेस करता. म्हणजे बेसिक नीडवरती तर आता सगळ्यांचंच फुलफिल होत आहे बऱ्यापैकी. म्हणजे जी पॉप्युलेशन आहे ती आता ॲस्पिरेशनल गोष्टीकडे चालली आहे. म्हणजे आपण अन्न वस्त्र निवारा जे बेसिक म्हणतो त्याच्या पलीकडे आता ॲस्पिरेशनल म्हणजे गाडी असेल किंवा आणखीन बऱ्याचशा गोष्टी असतील, हॉलिडे असेल, इंटरनॅशनल, अशा लोकांचे ॲस्पिरेशन्स वाढत चाललेत किंवा अपग्रेड करतात प्रत्येक कॅटेगरीमध्ये लोक. सो याच्यामुळे काय होतंय की प्रोडक्शन म्हणजे डिमांड वाढणार आहे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसची. आणि डिमांड वाढल्यामुळं साहजिकच आहे की कंपनी आज जे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांना फायदा होणार आहे, त्यांचा बिझनेस वाढणार आहे. बरोबर. त्यांचा बिझनेस वाढला तर त्यांचं प्रॉफिट वाढणार आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या शेअर प्राइसवरती येणार. हा असे डायरेक्ट एक रिलेशन आहे की जे अर्निंग वाढल्यामुळं काय बेनिफिट होतो. बरं, इंडियन मार्केट तुम्ही सांगितलं 2047 पर्यंत आपण वर्ल्डची लार्जेस्ट इकॉनॉमी, थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी बनवू शकतो. तर याच्यामध्ये कोणते कोणते सेक्टर इथून पुढे पार्टिसिपेट करतील असं तुम्हाला वाटतं? सर, इंडियामध्ये ॲक्च्युली सगळेच सेक्टर पार्टिसिपेट करतील कारण की आपली ॲज अ इकॉनॉमी ग्रोईंग स्टेजमध्ये आहे. सो त्यामुळं असं काहीही म्हणता येणार नाही की आपल्याला की हाच पर्टिक्युलर सेक्टर, पण त्यातलं त्यात जे मागे चाललेले आहेत ते तर चालणारच आहेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुम्ही बँकिंग अँड फायनान्स सेक्टर बघू शकता कारण की आजही खूप सारे आपले विलेजेस आहेत आता, म्हणजे तिथे आणखीन बँकिंग फुल फ्लेज नाही आहे. आणखीनही तिकडे अनऑफिशियली किंवा अनऑथोराइज वेमध्ये लेंडिंग प्रकार घडतो, तर ते बँकिंग सिस्टममध्ये येऊ शकतं. सो बँकिंगला ग्रो व्हायला खूप स्कोप आहे. NBFC आहे, कॅपिटल मार्केट रिलेटेड कंपनीज आहेत. आता कुठे लोकांची जे इन्व्हेस्टमेंट आहे ते फिजिकल ॲसेटमधून फायनान्शियल ॲसेटमध्ये शिफ्ट व्हायचा ट्रेंड सुरू झाला आहे. आत्ताही लोकांच्या वेल्थचा मेजर पार्ट जो आहे तो रिअल इस्टेट आणि गोल्डमध्ये आहेच. पण जर मागच्या 10 वर्षाचा डेटा पाहिला तुम्ही तर रिअल इस्टेट आणि गोल्डमधनं जी वेल्थ आहे ना ती हळूहळू ट्रान्सफर होती फायनान्शियल ॲसेट, म्हणजे ज्यात आपण इक्विटी, म्युच्युअल फंड असं कन्सिडर करू शकतो. तर याच्याशी रिलेटेड जे कंपनीज आहेत ज्याला आपण कॅपिटल मार्केट म्हणतो त्यांनाही खूप चांगला स्कोप आहे. कन्झ्युमर रिलेटेड जेवढ्या पण कंपनीज आहेत, कारण की यंग पॉप्युलेशन आहे, त्यांची डिमांड्स आणि सर्व्हिसेस वाढणार आहेत, तर जे आपल्याकडं कंपनीज आहेत, जे कन्झ्युमरवाल्या कंपनीज आहेत, जे कन्झ्युमरला फोकस करून काहीतरी प्रॉडक्ट बनवतात, त्यांचं पेनिट्रेशन वाढणार आहे. ट्रॅव्हल रिलेटेड कंपनीज आहेत, ट्रॅव्हल अँड टुरिझम, त्यांचं पेनिट्रेशन वाढणार आहे. सो आपली इकॉनॉमी ग्रो होणार आहे बेसिक, तर सगळ्याच सेक्टरला याचा फायदा होणार आहे. मी एक स्ट्रायकिंग आणखीन एक सेक्टर सांगेल तुम्हाला त्याच्यामध्ये की हेल्थ केअर सेक्टर. हेल्थ केअर खूप इंटरेस्टिंग वाटतोय फॉर नेक्स्ट 10 years.
आणि हेल्थ केअरमध्ये तुम्हाला एक रिसेंट ट्रेंड सांगतो की माझा एक फ्रेंड आहे, म्हणजे मला त्याच्याकडनं कळालं की असं पण चालू आहे की तो म्हणजे त्याला फॅमिलीला भेटणं तर रिझन होतंच, पण तो दाताची म्हणजे डेंटिस्ट ट्रीटमेंट करायला इंडियामध्ये आला होता. म्हणजे तिथं तेवढी महागडी आहे, तो युरोपला असतो, म्हणजे डेंटिस्टची प्रोसिजर करायला तुम्हाला युरोपमध्ये खूप जास्त खर्च लागतो. तर तो इंडियामध्ये येऊन केला होता आणि तो म्हटला की मला माझ्या जाण्या येण्याच्या फ्लाईटच्या कॉस्टचा पण खर्च निघून जातो, म्हणजे फॅमिलीचं भेट पण होईल आणि माझं ते काम पण होईल. सो हा एक खूप इंटरेस्टिंग ट्रेंड झालाय की आपल्याकडं ना हेल्थ टुरिझम हा एकदम प्रॉपर वर्ड तुम्ही वापरला. तर इथे खूप इंटरेस्टिंग वाटतंय की फॉरेनमध्ये काय आहे ना, खूप कॉस्टली आहे. आता फॉर एक्झाम्पल कॅन्सरचे जे ट्रीटमेंट्स आहेत किंवा ते डायग्नोसिस आहे ते इंडियामध्ये पण आता बऱ्यापैकी हेल्थ केअर इस्टॅब्लिश होत आहे आणि डेव्हलप होत आहे. सो बऱ्याचशा फॉरेन कंट्रीमध्ये जे आपले लोक गेलेले आहेत किंवा तिकडची काही लोक आहेत ते आपल्याकडे येतात, कारण की आपल्याकडे अफोर्डेबल हेल्थ केअर सर्व्हिसेस मिळतात. तर हेल्थ केअर, हॉस्पिटल, डायग्नोस्टिक कंपनीज, कारण की अवेअरनेस वाढत चाललाय लोकांचा अबाउट द हेल्थ आणि त्याची कॉस्ट पण खूप वाढत चालली आहे आज. त्यामुळं या सेक्टरला खूप चांगला फ्युचर दिसतोय. टेक्नॉलॉजी आहेच डेफिनेटली. सो हे इंटरेस्टिंग सेक्टर आहेतच. हेल्थ केअर आहे, टेक्नॉलॉजी आहे, बँकिंग आहे, फायनान्स आहे, कॅपिटल मार्केट आहे, कन्झ्युमर्स आहेत. कन्झ्युमर म्हणजे त्यात FMCG, नॉन FMCG कंपनी दोन्ही आल्यात. ऑटोमोबाईल आहे, कारण की आपल्याकडं स्टील जर तुम्ही बघितलं 4 व्हीलर अंडर पेनिट्रेटेड आहे ॲज कम्पेअर टू बाकी डेव्हलप इकॉनॉमीज. 5-7% पेनिट्रेशन आहे. तर त्यामुळं इंडियामध्ये सगळ्याच सेक्टरला स्कोप आहे. पॉवर सेक्टरला पण स्कोप आहे, बिकॉज पॉवरची डिमांड पण वाढत जाणार आहे, ग्रीन एनर्जीला पण डिमांड आहे. त्यामुळे ऍक्च्युअली असं नाही म्हणता येणार की हेच एक पर्टिक्युलर सेक्टर ग्रो होणार. इकॉनॉमी ग्रो होणार तर मागे पुढे सगळेच ग्रो होणार. फक्त असं होऊ शकतं की काही ठराविक वर्ष एखादा सेक्टरचा फेज खूप चांगला असेल, मग तो सेक्टर जाईल आणि दुसरा सेक्टर लीड करेल, मग तो जाईल तिसरा सेक्टर लीड करेल. सो जी ग्रोथ आहे ती इकॉनॉमीमध्ये सेक्टरल लिडरशिप चेंज होत राहील टाइम टू टाइम, पण सगळेच सेक्टर पुढच्या 22-25 वर्षात ग्रो करणार आहेत. फॅन्टास्टिक. मला एक सांगा, एक सामान्य इन्व्हेस्टरला, आता सेक्टर तर तुम्ही सांगितलं, पण पर्टिक्युलर कंपनीमध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, पर्टिक्युलर सेक्टरमध्ये मग इंडेक्सेस घ्यायला लागेल. पण सामान्य इन्व्हेस्टरनी ही जी काही ग्रोथ होणार आहे भारताची, त्याच्यामध्ये स्वतःची ग्रोथ कशी करावी, त्यासाठी कोणता वे तुम्ही सांगू शकाल, कसं करावं त्यांनी? सो सिम्पल आहे सर त्याच्यामध्ये की स्वतःची ग्रोथ करण्यासाठी त्यांना या कंपनीज इस्टॅब्लिश करायला लागतील स्वतःला, नाहीतर या कंपनी शक्य नाही आहे. कारण की तुम्ही ऑलरेडी जॉबवरती असाल तर बिझनेस सेटअप करणं इट्स नॉट इझी. मग तुम्ही त्या बिझनेसमधनं बेनिफिट घेऊ शकता त्या कंपनीचा स्टॉक बाय करून. ओके. मग जर तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या, जसं तुम्हाला हेल्थ केअर इंडस्ट्री मी बोललो की प्रॉमिसिंग वाटते फॉर नेक्स्ट 10 years, तर मग आपल्याकडे लिस्टेड स्पेसमध्ये बरेचसे हॉस्पिटल स्टॉक्स आहेत जे खूप चांगले आहेत. आणि प्रत्येक हॉस्पिटल स्टॉक तुम्ही बघितला तर ते त्यांची ॲव्हरेज बेड कॅपॅसिटी जी आहे ती दरवर्षी वाढवतच चाललेत, कारण की पुढच्या 5-10 वर्षात जी डिमांड येणार आहे त्यांचा त्यांना अंदाज आहे. एकत्रित नाही तर ते वाढवतच चाललेत. मग ती ग्रोथ फेजमध्ये आहेत. मग त्यांच्या स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून त्या स्टोरीचा बेनिफिट घेऊ शकता. सिमिलरली प्रत्येक सेक्टरमध्ये, बँकिंग, कॅपिटल मार्केट सेक्टर, जसं आपण म्हटलं की आज जर म्युच्युअल फंडचं पेनिट्रेशन आपण बघितलं तर 6-7% आहे. वेल्थ मॅनेजमेंट कंपनीज, आपण हा पण एक पॉईंट कव्हर केला होता की लोकांचं इन्कम वाढत चाललंय. तर जसं जसं लोकांचं इन्कम वाढेल, लोकांची वेल्थ वाढेल, लोक काही स्वतः वेल्थ मॅनेज नाही करू शकणार, त्यांना प्रोफेशनल्सची गरज लागणार, वेल्थ मॅनेजमेंट कंपनीजची गरज लागणार. तर लिस्टेड वेल्थ मॅनेजमेंट कंपनीज आहेत, तुम्ही त्यांचे स्टॉक्स बघू शकता. ती पण नेक्स्ट 10 yearची स्टोरी आहे. सो तर फार जोरदार करतात ते कंपनी. हो, फार जोरदार करतात. तिकडे पण खूप मोठी ग्रोथ फेज आहे ना. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस छोटे करेक्शन किंवा छोट्या अडचणींमुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. जो बिग पिक्चर आहे 10 yearचा तो लोक मिस करतात. सो तुम्हाला या कंपनीमध्ये पार्टिसिपेट करायचं ते सिम्पली यांच्या स्टॉक्समध्ये जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला ते रिटर्न्स छान मिळतील आणि त्या स्टोरीचा तुम्ही पूर्ण बेनिफिट घेऊ शकता. मी आहे ना, ते इंस्टाग्राम माझं स्वतःचं पण अकाउंट आहे, बरेचसे अकाउंट्स मी पाहत असतो इंस्टाग्राम रील. काही लोक येतात आणि काय 4-2 स्टॉकची नावं सांगून जातात आणि ते पेनी स्टॉक असतात, किंवा युट्यूबच्या माध्यमातून लोक काहीतरी कोणीतरी माहिती सांगत असतं आणि त्याच्या आधारावरती स्टॉक घेतात किंवा ते घेऊन ठेवतात 5-10 वर्षासाठी. तर ही कितपत योग्य आहे? नाही सर, ऍक्च्युली ही खूप चुकीची प्रोसेस आहे. कारण की जे तुम्ही म्हणताय की टिप्सवरती कधीही पैसा बनलेला मी तरी बघितला नाही कोणाचा. कारण की त्यातनं पहिली गोष्ट तर कन्व्हिक्शन नाहीयेत, कारण की तुम्हाला माहितच नाही की तुम्ही काय करताय. आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशाच कंपनीमध्ये पेनी स्टॉक्स, प्रॉब्लेम काय ना, लोकांच्या मानसिकतेचा आहे सर. लोकांना झटपट पैसा कमवायचा किंवा झटपट श्रीमंती पाहिजे आणि त्यामुळे ते शॉर्टकट शोधायला जातात आणि त्याच्यामध्ये तो त्यांचा कमवलेला मेहनतीचा पैसा गमावतात. कारण की
सोशल मीडिया थ्रू आजकाल असं पण चालतंय की अशा काही ऑपरेटर्स आहेत जे बिहाइंड द सीन काम करतात आणि त्या कंपनीच्या प्रमोटर सोबत त्यांची मिलीभगत असते आणि ते त्यांच्या स्टॉकला प्रमोट केलं जातं सोशल मीडियामधनं. म्हणजे मला पण असे मेसेजेस आला तर काल एक पेनी स्टॉक, नाव पण नाही ऐकलं, त्याचं आलं होतं की 12 रुपयाचा स्टॉक आहे, 100 रुपयाचं टार्गेट दिलं, तुम्ही बाय करा. पूर्ण काहीतरी फेक स्टोरी बनवलेली आहे. फायनान्शियल जाऊन मी बघितले कंपनीचे, कुठंच काही नव्हतं. पण लोक काय करतात ना, त्या स्टोरीला बळी पडतात. त्यांना एक कहाणी प्रेझेंट केली जाते आणि तो स्टॉक वाढताना पण दिसतो. 12 तो 18 दिसणार, 20 दिसणार, लोकांचं कन्व्हिक्शन पण वाढतं. हो, कारण की बरेचसे लोक फसतात ना, मग ती बाय करतात आणि मग तो स्टॉक वर जातो. मग लोकांना असं वाटतं की ही खरंच स्टोरी जेन्युइन आहे आणि स्टॉक वर चाललाय, परंतु ती स्टोरी फंडामेंटली बॅक नसते. त्या कंपनीचा बिझनेस वाढत नसतो, त्या कंपनीचं बाकी काही ऍक्टिव्हिटी होत नसती. फक्त लोकांच्या टेम्पररी बाईंग इंटरेस्टमुळे स्टॉक वर जातो आणि मग त्यात आणखीन जास्त लोक येतात आणि मग जेव्हा तो स्टॉक खूप वरती जातो तेव्हा तो ऑपरेटर पूर्ण माल सेल करतो आणि त्याला पंप अँड डंप स्ट्रॅटेजी असं म्हणतात. सो हे नेहमी चालू असतं. सो लोकांनी शेअर मार्केटमध्ये कोणाच्या वरती विश्वास न ठेवता स्वतः अभ्यास करून बेसिक कंपनीचा, इकॉनॉमीचा, मार्केटचा स्वतः तुम्ही शिकून या गोष्टी केल्या तर त्याचे रिझल्ट चांगले येतील. जेव्हा पण तुम्ही युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती किंवा कुठल्याही टिप्सवरती आधारित असतं तेव्हा वेल्थ क्रिएशन पॉसिबल नाही आहे. बघा, मी आता कुठे ऐकलंय की असं म्हणतायत, आपण पण स्टॉक मार्केटचा क्लास घेतो, पण स्टॉक मार्केटचा क्लास अशीच लोक घेतात जे स्वतः स्टॉक मार्केटमध्ये पैसे घालवत आहेत आणि तो लॉस रिकव्हर करण्यासाठी क्लास घेतले जातात असं म्हटलं जातं. तर कितपत हे खरं आहे? हो सर, खूप खरं आहे ते. ऍक्च्युअली मी नाव नाही घेणार, पण काही लोकांचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये एक्सपोज झाले होते. तर त्यातनं असं आढळून आलं की लोकांनी, जे ट्रेनर्स आहेत सो कॉल्ड, त्यांनी ट्रेनिंग मधनं पैसा कमवलाय, ट्रेडिंग मधनं लॉसेस केलेले आहेत. म्हणजे ट्रेनिंग मधनं करोडो रुपये कमवलेत आणि करोडो रुपये ट्रेडिंग मधनं घालवलेत. सो जो व्यक्ती स्वतः ट्रेडिंग मधनं ह्यूज लॉसेस करतोय तो लोकांना ट्रेनिंग सांगतोय किंवा ट्रेनिंगचे कोर्सेस विकतोय आणि लोक जाऊन ते घेत पण आहेत. अगेन तो प्रश्न मानसिकतेचा आहे, कारण की अशा मोस्ट ऑफ द क्लासेसमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग आयडिया शिकवल्या जातात, जे अग्रेसिव्ह आहे. फ्युचर ऑप्शन असेल, इंट्राडे ट्रेडिंग असेल, जिथे लोकांना शॉर्ट टर्म मध्ये खूप मोठा पैसा कमवण्याचं स्वप्न दाखवलं जातं, जे मुळात चुकीचं आहे. असं काही होत नाही. वेल्थ क्रिएशन ही एक लॉंग टर्म प्रोसेस आहे. त्याला 10, 15, 20 वर्षात मोठा पैसा बनवता येतो, पण लोकांना इथे ओव्हरनाईट पैसा बनवायचा आहे आणि याच्याच लोकांच्या ग्रीडचा हे जे ट्रेनर लोक आहेत ते फायदा घेतात आणि ते आपले ट्रेनिंग कोर्सेस अशा प्रकारे प्रेझेंट करतात की तुम्हाला महिन्याला एवढे रिटर्न मिळतील किंवा आठवड्याला रिटर्न मिळतील किंवा तुम्ही डेली टाकलेल्या कॅपिटलवरती काही पैसे कमवू शकतात. मग आणि ते लोकांकडे मोठा पैसा तर नसतो, मग त्यांना वाटतं की माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि जर मी ट्रेडिंग करून डेली 1000 रुपये कमवत असेल तर काय वाईट आहे. पण त्यांना हे कळतच नाहीये की 1 लाख रुपयाचे ते आहेत ते पण पैसे घालवतात. आता मी तुम्हाला काही डेटा सांगू शकतो याच इन्सिडेंटवरती. जसं की सेबी म्हणतीये की मोर दॅन 90% लोक ट्रेडिंगमध्ये लॉस करतात. किंवा जे लार्जेस्ट आपला डिस्काउंट ब्रोकर आहे वन ऑफ द झिरोदा, त्यांचे फाउंडर नितीन कामत पण म्हटले की त्यांनी त्यांचा डेटा अनालिसिस केला तेव्हा ते म्हटले की त्यांच्या सिस्टममध्ये असं आढळून आलं की जी लोक ट्रेडिंग करतात ऍक्टिव्हली, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, तर त्यांनी असं सांगितलं की त्या लोकांनी 90% लोक तर लॉसच करतात, पण उरलेल्या 10%चं त्यांनी असं सांगितलं की त्या 10% मधले 90% लोक एफडी ला बीट करत नाहीयेत. म्हणजे तुम्ही 3 वर्ष एवढी मेहनत करता. लाईव्ह ऐकले त्यांच्यातून. तर हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. म्हणजे 99% लोक तर एफडी रिटर्नही बीट नाही करत आहेत शॉर्ट टर्म ट्रेडिंग मधनं. ओनली 1% पीपल आर बीटिंग एफडी रिटर्न. आता ते पण किती एक्स्ट्रा ऑर्डिनरी कमवत आहेत तो डेटा नाही आहे, पण व्हॉट इज इम्पॉर्टंट की 99% लोक एफडी रिटर्न बेट नाही करत, त्यातले 90% तर लॉस मध्येच आहेत. सो दॅट इज द डेटा. बरं, आता मला एक सांगा, टीपवरती इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. ट्रेनर जे कोर्सेस घेत आहेत ते पण म्हणजे त्यांचे लॉसेस कव्हर करायला घेत आहेत, मग कोणाकडून शिकायचं, कोणता ट्रेनर जेन्युइन हे कसं ठरवायचं? सामान्य माणसाचा प्रश्न आहे. नाही, अगदी बरोबर प्रश्न आहे. पहिल्यांदा तर तुम्हाला हे समजून घ्यायला लागेल की जो खरा पैसा आहे तो प्रॉपर इन्व्हेस्टिंगने बनतो. त्याच्यासाठी तुम्हाला कंपन्यांचं स्टडी करणं शिकायला लागेल. त्याच्यामध्ये अनालिसिस असतात, फंडामेंटल अनालिसिस असतं, टेक्निकल अनालिसिस असतं. अशा काही पद्धती आहेत ज्याच्याने तुम्हाला कळेल की कुठली कंपनी कशी आहे, कधी घेतली पाहिजे, याचं तुम्हाला व्यवस्थित सगळं. ट्रेनर कसं ठरवायचा हा जेन्युइन आहे? ट्रेनर कसा ठरवायचा म्हणजे असा सगळ्यात सोपा उपाय की त्याने स्वतः पैसे कमवलेत का त्याच्यातनं, ते तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. की त्यांना तुम्ही विचारू शकता की खरंच तुम्ही इन्व्हेस्टिंगने पैसे कमवलेत का, तुमचा ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ आहे का, या गोष्टी तुम्ही क्रॉस चेक करून डिसाईड करू शकता. म्हणजे ट्रेनिंग त्यांचं प्रायमरी इन्कम नसावं,
ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग मधनं त्यांनी वेल्थ क्रिएट केलेली असावी आणि त्या व्यक्तीकडनं जर तुम्ही शिकत असाल तर काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. किंवा जो शॉर्ट टर्मचं तुम्हाला लालच दाखवतोय आणि तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायला प्रवृत्त करतोय त्याच्यापासून दूर राहा मी असं सांगेल. कारण की शॉर्ट टर्मचा सक्सेस रेट जसं आपण आता बोललो 1% पेक्षा कमी आहे आणि ज्याला हे खरंच जमतं त्याला गरजच नाही. एक्झॅक्टली. त्याला क्लास घ्यायची का गरज आहे आणि त्याच्याकडे समजा अशी काही स्ट्रॅटेजी आहे जी युनिक आहे, जबरदस्त काम करते शॉर्ट टर्म मध्ये आणि तो एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न कमवतोय, तो तर स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून करोडो रुपये कमवेल ना. तो लोकांना हजारामध्ये ती जाऊन शिकवेल कशाला. एक्झॅक्टली. तर हा पॉइंट लोक विचार नाही करत. तो केला पाहिजे. म्हणजे आता इथून या आपलं जे काही एक्सपर्ट टॉक विषय चालू आहे याच्यामधनं आपण हाच प्रयत्न करतोय की बुवा लोकांचे काय प्रश्न येतात, माझ्याकडे काय येतात, मी तुम्हाला पास ऑन करतोय. अजूनही बरेचसे लोक बऱ्याचशा पद्धतीने करतात. मी आता मध्ये एक ऐकलं की 100 लोकांना कॉल दिला जातो की बाबा तुम्ही बघा फ्रीमध्ये मी तुम्हाला देतोय, तुम्हाला काही नुकसान तर नाहीये, झाला फायदा झाला नाही तर नाही झाला. आणि जेन्युअन मोठ्या कंपन्यांचे कॉल दिले जातात. म्हणजे असं नाही की बुवा पेनी स्टॉक आहे किंवा जिथं ऑपरेटर मुवमेंट करतोय असं काही नाही. ICICI बँक खरेदी करा असं सांगितलं जातं उदाहरणार्थ आणि सांगितलं टार्गेट आणि मग ते ICICI बँक काय करतं, टार्गेट अचीव्ह करतं, परत दुसरा दिला जातो, परत तिसरा दिला जातो. तर याच्यामध्ये ते लोक असं करतात की बुवा ICICI बँक सांगणार तुम्हाला 50 लोकांना विकायला सांगणार, 50 लोकांना विकत घ्यायला सांगणार. बरोबर. मग एक साईडचं बरोबर येणार, मग ज्याचं बरोबर आलं त्याला दुसऱ्या दिवशी नवीन कॉल दिला सेट ऑफ इन्व्हेस्टरला राईट आलाय. त्यातलं मग अर्ध्या लोकांना विकायला सांगणार SBI विका, SBI विकत घ्या. मग जे 25 बरोबर आले ते तर आता दोनदा बरोबर आले तर त्याचा तर विश्वास जागृत झाला. परत तिसऱ्यांदा परत त्या 25ला जे बरोबर आले त्यांना कॉल दिला जाईल. त्यांना सांगितलं कोटक विकत घ्या, अर्ध्यांना सांगितलं 12 लोकांना कोटक विकत घ्यायला सांगितलं आणि 12 लोकांना विकायला सांगितलं. आता 3 वेळा लगातार हा परफेक्ट आलेला आहे. मग त्या 12 लोकांना सांगणार आता तुम्ही एवढे पैसे तर आतापर्यंत कमवलेलेच आहेत, इथून पुढे आमचे हे सर्व्हिस आहे, प्लीज टेक दिस सर्व्हिस, एवढे पैसे द्या, आतापर्यंत कमवले त्याच याच्यामध्ये तुम्हाला ते भेटत आहे आणि तो पैसा घेतला जातो. परत 6 लोक बरोबर त्यांना अजून पुढची सर्व्हिस विकली जाते. ज्याला 4 वेळा 5 वेळा तुम्ही बरोबर येता त्यावेळेला तर तुम्ही देव होता त्याच्यासाठी. तर असे पण खूप सारे फ्रॉड चालत आहेत आणि याच्यामध्ये सामान्य इन्व्हेस्टर बदलला जातो. रिसेंटली आता आपण वरती येत होतो ऑफिसमधून किंवा आपण एक्सपर्ट टॉकमध्ये इंटरव्ह्यू करू तेव्हा मी एका फोनवरती बोलत होतो तुमच्या समोरच. तर त्या व्यक्तीचं म्हणणं असं होतं की मला एक 5-10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे आणि मला महिन्याला किती पैसे मिळू शकतात. तर मी त्यांना म्हटलं की बुवा तुम्हाला आहे ना बँकेत FD केल्यानंतर किती मिळू शकतात तेवढे पैसे तुम्ही विड्रॉल करा, SWP करा, दॅट इज बेस्ट ऑप्शन. तर म्हटलं मी 10 लाख रुपये टाकले तर किती मिळू शकतात. म्हटलं बँकेत तुम्हाला FDला 5,000 रुपये महिना मिळेल, इकडे 5,000 रुपये घ्या तुम्ही. तर ही वॉज टेलिंग मी की मला एक माणूस 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर महिना 50,000 रुपये देतोय. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही टाकलेत का पैसे. म्हटलं मी 10 टाकलेत आणि अजून 10 दुसरे आहेत. मग मी विचार करतोय की दुसरीकडे किती मिळतात मी चेक करतोय. तर म्हटलं जे टाकलेत ते पहिले काढून घ्या आणि जेन्युअन म्हणलं जे काही लिगल आहे कायदेशीर आहे तिथं तुम्ही पैसे टाका. तर त्यांना म्हटलं हा मी विचार करून सांगतो. म्हणजे कुठं 5,000 कुठं परवडतंय का. म्हणजे मेहनतीने कमवलेला पैसा अशा पद्धतीने ही लोक वायाला घालवतात. आता मला पुढचा प्रश्न असा आहे की जेन्युअन जर कोण आहे तर त्याला शोधायचं कसं. तर तुम्ही सांगितलं त्याचा पोर्टफोलिओ जाऊन बघा. जो कोणी शिकवतोय त्याला सांगा काय तुझा पोर्टफोलिओ दाखव आम्हाला, तू काय दिवा लावला. बरोबर. आणि जर त्याच्या खात्यावरती ते मल्टीबॅगर किंवा ते जर तसे स्टॉक असतील तर त्याच्याकडनं शिकायला हरकत नाही. म्हणजे त्याच्याकडे जाऊन तुम्ही शिकू शकता आणि त्याच्यापैकी आपण पण एक आहोत असं सांगायला काय हरकत आहे. नाही, हरकत नाही, अजिबात नाही. तर आपल्या कोर्स बद्दल थोडक्यात माहिती सांगा. आपला जो कोर्स आहे म्हणजे त्याचं नाव आहे आर्ट ऑफ स्पॉटिंग मल्टीबॅगर्स. तर त्याच्यामध्ये आपण वेल्थ क्रिएशन स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग मधनं कसं करायचं हे शिकवतो. त्या कोर्समध्ये आपण फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस असं दोन्ही शिकवतो. पण कोर्सचा उद्देश शॉर्ट टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायची किंवा रातोरात श्रीमंत व्हायचा असं अजिबात नाहीये.
तुम्हाला एक प्रोसेस तयार करून दिली जाते, एक फ्रेमवर्क दिला जातो. कारण की बऱ्याचशा लोकांचा आता स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट जागृत व्हायला लागलाय. आज प्रत्येकाचं डीमॅट अकाउंट ओपन झालंय. कोविडच्या पूर्वी आपल्याकडे 4 करोड डीमॅट अकाउंट होते. कोविड नंतर आजची परिस्थिती पाहताय 17-18 करोड डीमॅट अकाउंट्स आहेत. तर इंटरेस्ट वाढलाय लोकांचा, पण ह्या लोकांना एक राईट मेथड किंवा प्रोसेस माहिती नाहीये की स्टॉक मार्केटला अप्रोच कसं करायचं. पहिल्यांदा तर त्यांना वाटतं की डीमॅट ओपन केलाय म्हणजे आपण प्रॉफिट कमवण्याची मशीन घरी आणली आहे, म्हणजे आता आपण कॅपिटल टाकणार, शेअर्स घेणार आणि प्रॉफिट कमवणार, अशी मानसिकता असते. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला या कोर्समधनं हे शिकायचंय की लर्निंग ॲटिट्यूड. म्हणजे सगळ्यात पहिलं तुम्हाला काही वर्ष, मी काही वीक्स किंवा काही दिवस म्हणत नाहीये, तर काही वर्ष म्हणतोय. कारण की तुम्हाला कुठल्याही एरियामध्ये आज तुम्ही स्कूलिंग, आज जो पण तुम्ही जॉब करताय किंवा बिझनेस करताय त्याच्यासाठी तुम्ही 10-15-20 वर्षांचा टाइम दिलेला असतो, तेवढा मोठा पैसा दिलेला असतो. त्यानंतर तुम्ही त्या स्टेजला पोहोचता की तुम्ही ते काम करण्याच्या लायक बनता किंवा बिझनेस करण्याच्या लायक बनता. मग स्टॉक मार्केटचं असं काही आठवड्यात आलं असतं किंवा काही महिन्यात आलं असतं तर मग सगळ्यांनी हा मार्ग स्वीकारला असता, जॉब आणि बिझनेस लोकांनी केलाच नसता. तर यात पण मेहनत लागेल, पण याच्यात रिलेटिव्हली जर तुम्ही काम, तुमच्याकडे एक स्ट्रक्चर अवेलेबल असेल, तुमच्याकडे एक राईट मेथड प्रोसेस अवेलेबल असेल तर तुम्ही ते फास्टर वे मध्ये अचीव्ह करू शकता. प्रॅक्टिस अर्थातच करावी लागणार, पण योग्य दिशेने करायला लागलात. म्हणजे सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला की समजा तुम्हाला हिमालय चढायचं आहे, हिमालय पर्वत. आता तुम्ही एकट्याने चढू शकता, ऑप्शन नंबर 1. त्याच्यात तुमची वर जाण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे, हो फार कमी आहे. आणि बरेचसे जे लोक हिमालय चढतात त्यांच्यासोबत शेर्पा असतात, जे नेपाळची लोक असतात, जे कित्येकदा जाऊन आलेले रोजचं काम. हा, तर मग असं शेर्पा जर तुम्ही सोबत घेऊन गेलात तर तुमची जाऊन येण्याची पॉसिबिलिटी वाढते. बरोबर, कारण की तो बऱ्याच वेळ जाऊन आलाय, त्याने बरेचसे अडथळे पाहिलेले आहेत. तर एक्सपिरियन्स माणूस, कारण की तो तुम्हाला सांगू शकतो की अशा परिस्थितीत काय करायचं, तशा परिस्थितीत काय करायचं, किंवा तो एक तुम्हाला आधी प्रोसेस सांगतो की काय चॅलेंजेस येऊ शकतात किंवा जर्नी कशी असू शकते. सिमिलरली स्टॉक मार्केटमध्ये तुमच्याकडे एक सिस्टम असेल, एक प्रोसेस असेल, तर तुम्हाला एक वे कळतो की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. हे कळणं आता खूप जास्त महत्वाचं आहे. काही नाही केलं पाहिजे या कोर्समधनं सगळ्यात जास्त तुम्हाला कळेल. म्हणजे 80 to 90% तुमच्या मिस्टेक कमी झाल्या ना, तुम्ही बरोबर राईट ठिकाणी लँड अप होता. सो या प्रोग्राम मधनं तुम्ही काय नाही केलं पाहिजे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमचं डे 1 ला क्लिअर होईल. म्हणजे ज्या लोकांनी काही स्टॉक्स आपल्या डीमॅट मध्ये ऑलरेडी घेतलेले असतील तर प्रोग्राम केल्यानंतर ते आपला डीमॅट ओपन करून बघतील तर त्यांना लगेच क्लिअर होईल की आपण काय मिस्टेक केलेले आहेत यामध्ये. तर हे क्लिअर होईल. सो पहिली स्टेप ही असते की काय मिस्टेक नाही केल्या पाहिजे किंवा काय नाही घेतलं पाहिजे हे क्लिअर होईल. त्यानंतर जे घ्यायचंय किंवा जे चांगलं आहे स्टॉक मार्केटमध्ये ते कशा प्रकारे घेतलं पाहिजे, अप्रोच काय असला पाहिजे, कुठले कुठले स्टडी म्हणजे फंडामेंटल अनालिसिस असेल किंवा टेक्निकल अनालिसिस असेल, ते दोघांना कशा प्रकारे अप्लाय करायचं आपल्या ऍक्च्युअल स्टॉक सिलेक्शनसाठी. तर या सगळ्यांची माहिती आपण या प्रोग्राम थ्रू देतो आणि याची प्रॅक्टिस केली तर खरंच तुम्हाला काही वर्षात खूप चांगल्या प्रकारे मल्टीबॅगर स्टॉक शोधता येतील आणि वेल्थ क्रिएशन जर्नी स्वतःची स्टार्ट करता येईल. पण लोकांचा ऍटिट्यूड काय असतो की आधी अर्निंग पाहिजे. मी नेहमी हे म्हणतो की तुम्हाला आधी फोकस लर्निंग वरती करायला लागेल, अर्निंग नंतर येईल ऑटोमॅटिक. सो लर्निंग जर प्रायमरी तुमचा फोकस असेल आणि सुरुवातीच्या 1-2 वर्षात अर्निंग वरती अजिबात फोकस नका करू. जे पण काही गोष्टी शिकवल्या जातील किंवा शिकताय त्याला छोट्या क्वांटिटीमध्ये टेस्ट करून तुम्ही लर्न करू शकता आणि एकदा 2 वर्ष 3 वर्ष जर तुम्ही लर्निंग मध्ये वेळ दिला त्यानंतर तुमच्याकडे कॅपिटल असेल तर तुम्ही त्या डेफिनेटली आपोआप इन्क्रीज करू शकता किंवा मोठे पैसे कमवू शकता. आत्ताच आपण चर्चा केली की ज्या लोकांना स्टॉक मार्केटमधून पैसे कमवता येत नाही ती लोक क्लासेस घेतात. आता आपण पण क्लासेस घेतोय, हा प्रश्न नक्की येऊ शकतो की आपण का क्लासेस घेतोय, मग आपल्याला जर पैसे कमवता येतात तर. माझ्याकडे त्याचं उत्तर आहे, तुम्ही काय उत्तर देते मला? चांगला क्वेश्चन आहे आणि महत्वाचं म्हणजे की क्लासेस आपण एक पॅशन म्हणून घेतोय ऑनेस्टली, तुम्ही आणि मी असेल, कारण की आपला हा प्रायमरी बिझनेस तर नाहीये ऑनेस्टली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लासेस नाही घेतले तरी आपण काही रिकामं बसलेलो नाही आहेत किंवा आपलं काहीच बंद नाही पडणार आहे. पण खूप सारे लोक जे चुकीच्या पद्धतीनं शेअर मार्केटला जात आहेत किंवा स्वतःच्या पैशाचं नुकसान करतात. आपण आपल्याच क्लायंटचं पाहिलंय की म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओज मधनं पैसे रिकामे करून फ्युचर ऑप्शनच्या नादी वाया घातलेत. सो आपण जर त्यांना ते करायचंच असेल तर एक योग्य पद्धती दाखवू शकतो, कारण की ती आपल्याला माहिती आहे. जर ती प्रोसेस राईट प्रोसेस आपल्याला माहिती असेल तर मग आपण त्यांना एक योग्य पद्धती दाखवण्याचं काम करतोय. आणि कसं आहे की शेवटी मग आपण हे फ्रीमध्ये शिकू शकतो, पण फ्रीमध्ये दिलेल्या गोष्टीची काही किंमत नसते, लोकच येणार नाही. तर त्यामुळं फीस
ही लोकांसाठी ठेवलेली आहे, आपल्यासाठी तो फीस नाही ठेवलेली आहे. सो त्यामुळं ते महत्वाचा पॉईंट आहे की, आणि जे मिळतंय नॉलेज त्यात ते तर प्राइसलेस आहे. म्हणजे हे प्रोग्राम केल्यावरती लोकांना कळतं की त्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत किंवा कशा कशा प्रकारे तुम्ही. प्राइसलेस नाही, माझ्या मते या कोर्सची फी मी कमीत कमी 10 लाख रुपये असायला पाहिजे. बिकॉज एवढं काही आपण व्हॅल्यू ऍड करतो की जे लाईफ टाईम कदाचित पुढच्या जनरेशनला पण कामाला येणार आहे. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. कारण एकदा ते शिकलं की तुम्हाला ट्रान्सफॉर्म करणं एवढं अवघड नाही. बरोबर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे अतिशय महत्त्वाचं आहे की मित्रांनो, आम्ही क्लासेस घेतो हे आमचं पॅशन आहे. म्हणजे राजेंद्र सर आत्ता म्हटले की तसं काही विशेष फरक पडत नाही आम्ही क्लासेस घेतले नाही घेतले. तसंही मागचे 3 वर्ष माझे क्लासेस बंद होते बिकॉज माझी टीमच सोडून गेली होती सगळी. सो नव्हतो घेत, तर मला विशेष असा फरक माझ्या जीवनात कुठे काही पडलेलं नाही. पण हे पॅशन आहे. म्हणजे क्लासेस किंवा हे चांगलं वाटतं कोणाचं तरी आपल्यामुळे चांगलं होतं किंवा आपण काहीतरी त्यांना मदत केली आहे किंवा योग्य दिशा दाखवली त्यांना. आणि असं आपण म्हणत नाही की असा कोणी क्लास करायला पाहिजे ज्याला गरज नाही आहे, ज्याला जेन्युइन इंटरेस्ट आहे. कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला स्टॉक मार्केटमधून वेल्थ क्रिएट करायची तर स्टॉक इन्व्हेस्टिंग हा एकच पर्याय नाही. म्युच्युअल फंड पण आहे. ज्या लोकांना वेळ नाहीये, ज्या लोकांना स्वतः करायचं नाहीये, ती लोक म्युच्युअल फंड रूट थ्रू वेल्थ क्रिएशन जर्नीमध्ये, आपल्याकडे खूप क्लायंट आहे जे म्युच्युअल फंडने करतायत, स्वतः करत नाहीयेत, ते ठीक आहे. पण जी लोक स्वतः येत नसताना करायला जातात आणि स्वतःचं कॅपिटल गमावतात, कॉन्फिडन्स, आणि कॅपिटल गमावण्यापेक्षा इथे कॉन्फिडन्स लॉस खूप मोठा प्रॉब्लेम आहे मार्केटमध्ये. कारण की मग ही लोक चुकीच्या पद्धतीने शिकून येतात आणि चुकीच्या अपेक्षेने करायला जातात. ऍटलिस्ट त्यांना आपण योग्य दिशा दाखवू शकतो की जे लोकांचं जेन्युइन इंटरेस्ट आहे आणि त्यांना योग्यरित्या शिकायचं आहे शेअर मार्केट, तर त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला स्टार्टिंग पॉईंट असेल. आणि आपण इथे काही इंट्राडे फ्युचर ऑप्शन शिकवतच नाही या प्रोग्राममध्ये. त्यामुळे काही तुम्हाला इथे गॅमलिंगचा विषयच नाही आहे. स्टॉक मार्केटला तुम्ही ऍज अ बिझनेस कसं बघू शकता किंवा त्याच्यातनं लॉंग टर्म वेल्थ कशी क्रिएट करू शकता, हा या कोर्सचा प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे. तर तुम्हाला जर तुम्ही बाहेर कुठलाही बिझनेस करत असाल त्याचं पण तुम्हाला बेसिक नॉलेज लागेल. आज तुम्हाला पाणीपुरीचा गाडा टाकायचा असेल किंवा एखादं सगळं शिकायला लागेल. सो एकदम छोट्या बिझनेसला पण शिकायला लागेल. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बिझनेस करणार असाल तर त्याला पण तुम्हाला गोष्टी शिकायला लागतील. तर त्याची जी प्रोसेस आहे तो आपण एक सिम्प्लिफाय करून एखाद्या न्यू कमरसाठी सिम्पल वे मध्ये कसं स्टॉक मार्केट शिकायचं किंवा सुरुवात कशी करायची हे आपण सगळं शिकवलेलं आहे. ऑफकोर्स याच्यात बेसिक पासून ऍडव्हान्स सगळंच शिकवलेलं आहे आपण. आणि आपण त्याच्यामध्ये त्यांची मदत करतो. कोर्स सुद्धा आपण जे शिकवलंय त्या बेसिसवरती त्यांना हेल्प करतो. ऍब्सोल्युटली. जेणेकरून ते जे काही शिकवलंय प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू शकतील खात्यावरती. ते पण कोणते पेपर ट्रेड नाहीये. येस, डायरेक्टली तुम्ही तुमच्या खात्यावरती करू शकता. त्यासाठी पण आपण हेल्प करतो आफ्टरवर्ड की शिकलाय तुमचं तुम्ही बघा, असं पण नाहीये. येस. सो आपण असं वन टाइम शिकून सोडून नाही दिलेलं लोकांना, तर आपण त्यांना मदत पण करतोय त्यांच्या जर्नीमध्ये. राजेंद्र सर, माझ्याकडे फीज भरायला पैसे नाही आहेत आणि तुम्ही सांगताय की बाबा तुमचा कोर्स करा आणि मग पैसे कुठून आणायचे इन्व्हेस्टमेंटला? सर कसं आहे की जिथे इच्छा आहे तिथे मार्ग तर निघतोच. आता असेही बरेचसे पॅरेंट असतील ज्यांच्याकडे मुलांची फीस भरायला पण पैसे नसतील तरी ते मुलांची फीस भरून त्यांना शिकवतात, जरी मुलगा इमिडिएटली कमवून देणार नसेल तरी. कारण की त्यांच्या क्लिअर आहे की बाबा हा शिकला तर याचं भविष्य पुढे जाऊन बदलेल. मग त्या आशेपोटी पॅरेंट्स आपल्या मुलांची, म्हणजे मी असे खूप सारे आपले क्लायंट्स पण आहेत, आपण इंटरॅक्शन मध्ये बघतो की लाखो रुपये मुलांची फीस भरतायत. त्यांच्या सॅलरीमध्ये कदाचित ते जस्टिफाय होत नाही तरी पण तेवढी हेवी फीस भरून मुलांच्या भविष्याचा विचार करतायत. तर इथे पण तुम्हाला थोडासा पेन, आपली काही फीस फार मोठी पण नाहीये पहिली गोष्ट तर. एका विषयाची क्लासची फी असते त्याच्यापेक्षा कमी फीस आहे. सो त्यामुळे, आणि जर तुम्हाला वेल्थ क्रिएशन बद्दल शिकायचं आहे तर ही फीस काहीच नाही. जसं तुम्ही आधीच म्हटलात की या प्रोग्रामची फीस ही एवढी कमी नाहीच आहे पहिली गोष्ट. आणि त्यामुळे मग तुम्ही, आणि सुरुवातीच्या काळात तुम्हाला पैसे कमवण्यासाठी लागणारच नाही आहेत. पहिले 1-2 वर्ष तुम्हाला जे शिकवलेल्या गोष्टींची प्रॅक्टिस करायची, त्याच्यासाठी 50,000चं कॅपिटल पण मोर दॅन इनफ. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस स्टेजमध्ये आहात, जेव्हा तुमचं थोडंसं परफेक्शन येईल त्यानंतर तुम्हाला मोठे पैसे टाकायचे. त्यामुळे हा एक्सक्यूज नसायला जसं तुम्हाला नॉलेज येतं ना तसं पैसे कुठून येतात. मला पाणीपुरी सगळं काय प्रॉपर बनवता येतं तर मी कुठूनही पैसे आणू शकतो. बरोबर. मी स्वतः जेव्हा कोर्सेस केले स्टॉक मार्केटचे तेव्हा खरंच फी भरायला पण पैसे नव्हते. गुंतवणुकीचा विषय नंतरचा होता आणि मग ते कुठून तरी ऍडजस्टमेंट करून फी भरलं. मग शिकल्यानंतर मग कुठून शिकलं की येतात तो विषय. बरोबर. गाडी शिकली की गाडी कुठून पण येते. बरोबर. स्वतःची घेतो माणूस त्याची चालवतं काहीतरी होतं. सो हा विषय जास्त मोठा राहत नाही की एकदा तुम्ही शिकलात तर तुम्ही पैसे कुठूनही मॅनेज करता आणि एकदा तो कॉन्फिडन्स आला तर मग तुम्ही स्वतःचेच पैसे असले पाहिजेत व्यवसाय करायला असं जरुरी नाहीये.
आणि माझ्या माहितीनुसार आहे ना, शेअर मार्केट हा असा व्यवसाय, कारण पहिल्या काळात माझं असं झालं की मी एकटाच स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड या म्हणजे जे काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत होतो. आजूबाजूचे मित्र नातेवाईक फारच गरिबी परिस्थिती असल्यामुळे ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायचे. मग व्हायचं असं की माझे जेव्हा जेव्हा पैसे वाढले स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये, तर मी ते पैसे विड्रॉल करायचो. विड्रॉल करून मी दुसरीकडे डायव्हर्सिफाईड किंवा असं उद्योग, रिअल इस्टेटमध्ये टाक किंवा कुठेतरी व्यवसायामध्ये टाक, व्यवसायामध्ये टाक. मग व्यवसाय मी बरेचसे केले. मग व्यवसाय बरेचसे केल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा इकडं खूप सारी झंझट आहे. सेल्सवाला बघायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे, प्रोडक्शन बघायचं आहे, सगळंच बघायचं आहे. आणि प्रॉफिट मार्जिन जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यातनं 20%, 25%, 30% याच्या पुढे काही जात नाही. बरोबर, कसलाही व्यवसाय करा. सेम थिंग जेव्हा मी आता थोडंसं स्टेबिलिटीने विचार करतो की मी तर फार चुका केल्या. ॲक्च्युली माझं प्रोग्रामिंग कसं झालं, लहानपण आमचं असं होतं की घरात चर्चा असते की तो नातेवाईक श्रीमंत आहे किंवा फलाना असा आहे, तर का, तर त्याच्याकडे रिअल इस्टेट आहे. रिअल इस्टेट असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण. आणि माझ्याकडे हमेशाच कुठेतरी इकडे पैसे लावलेले असायचे, तो माझं कुठं काही दिसायचं नाही. मग मी ते काढून तिकडे टाकले. पण मी आत्ता जेव्हा विचार करतो व्यवसाय जे काही मी आत्ता करतोय, तर सर इथं खूप झंझट आहे. क्लायंटला सेवा द्या, प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन करा, खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या मानाने मी जर स्टॉक मार्केटला पैसे टाकले तर 25-30% वार्षिक रिटर्न काढणं इट्स नॉट म्हणजे मोठी गोष्ट नाही. सहज निघतात 25-30%. मग व्यवसाय केला तर 25-30%च मिळतात. त्यासाठी झंझट आहे. सेल्सवाला बघा, मार्केटिंगवाला बघा. 25-30% स्वतःचा व्यवसाय करून काढणं म्हणजे खूप उच्च पराकष्ट आहे. कारण ऍक्च्युली इंडियामध्ये असे खूप सारे बिझनेसमॅन आहेत, त्यांना स्वतःच्या बिझनेसचा आरओईच माहित नाही, म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी. म्हणजे त्या बिझनेसमध्ये त्यांनी किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलंय आणि ऑन अ इयरली बेसिस ते किती रिटर्न जनरेट करतात. माझ्या माहितीनुसार जे छोटे मोठे व्यावसायिक असेल त्यांचा एफडी पेक्षा कमी रिटर्न ऑन इक्विटी असेल. म्हणजे त्यांनी स्वतः बिझनेस न करता तो पैसा एफडी मध्ये ठेवला तरी त्यांचे रिटर्न जास्त येतील. पण ते काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, पण ते करू नाही शकत कारण की ते स्वतः काय करणार मग असा प्रश्न पडतो. म्हणून ते आहे ते काम जरी कमी रिटर्न बिझनेस जनरेट करत असेल तरी ते कंटिन्यू करत असतात. पर्याय नाही दुसरं. पर्याय. आणि बर्निंग कॉस्ट, जर 4 दिवस लोकच नाही आली किंवा काही नाही झाली, लोकांना काही फरक पडत नाही, त्यांनी दांडी मारली तर, पण आपलं बर्निंग कॉस्ट चालू असतं. कोणताही व्यवसाय सुरू केला, समजा आता आपलं मनी अकॅडमीचं ऑफिस बंद जरी राहिलं तरी 20-25 हजार रुपये दिवसाला लागणार. सॅलरी आपण ते जे काही भरतोय 20-25 हजार रुपये हे बर्निंग कॉस्ट आहे एव्हरी डे. बरोबर. चालू राहिलं, दिवाळी आली, सुट्ट्या दिल्या, काही झालं तरी त्याला बंद नाहीये. मग हे स्टॉक मार्केट कसं व्यवसाय म्हणून पाहिलं पाहिजे. समजा एखाद्या स्टॉकमध्ये चुकीचं होतो माणूस, म्हणजे आपण पण काही देव नाहीये, आपण इन्व्हेस्टमेंट करतो कुठंतरी, तो स्टॉक नाही परफॉर्मन्स करत एखाद्या वेळेला, सगळं काही बघितलेलं असतं तरी पण तो परफॉर्म नाही करत. इन दिस सर्किट काही काही ठिकाणी आपण लॉसेस बुक करून बाहेर पडतो. हा रिअरली ह्या सगळ्या गोष्टी घडतात, पण घडतात. मग ह्या लॉसेसला काय म्हणता येईल किंवा कसं घेता येईल ही लॉसेस बुक करण्याच्या प्रोसेसला, कारण लोक लॉस बुक करायला तयार नाही होत, प्रॉफिटच बुक करत असतो. खूप महत्वाचा पॉईंट आहे सर हा. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा लोक काम करतात तेव्हा प्रॉफिट अँड लॉस मध्ये ना सायकोलॉजी खूप महत्वाची आहे. कारण की मी एका ऑथरचं वाचलं, तुम्हाला नाव नाही आठवत आहे, त्यांनी असं म्हटलंय की एखादा स्टॉक, म्हणजे उदाहरण देतो मी, 100 रुपीजला तुम्ही बाय केला आणि तो स्टॉक 150 रुपयाला गेला, आणि दुसरा स्टॉक तुम्ही 100 रुपयाला बाय केला आणि तो 80 रुपयाला गेलाय. तर जे 50 रुपये वाढलेलं जो सुख आहे त्याच्यापेक्षा 20 रुपये कमी झालेलं दुःख मोठं असतं सायकोलॉजिकली. आणि मग तो प्रॉफिट तुम्ही काढू शकता, म्हणजे त्याच्यावरती तुमची अटॅचमेंट तेवढी नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर मी सांगितलं या 2 मध्ये काय विकाल तुम्ही, तर 150 रुपयेवाला पहिलं विकाल, म्हणजे तुमची तिथे लेस अटॅचमेंट आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला 100चा 80 वाला विकायला सांगतो तेव्हा तुम्ही विकायला स्ट्रगल कराल, कारण की तिथे तुमची अटॅचमेंट असेल त्या लॉस सोबत. सायकोलॉजिकली तुम्हाला ते दुःख जास्त देत आहे. मग दुःख जास्त देत आहे तर ऍक्च्युअली तुम्ही त्याला पहिल्यांदा टाटा बाय बाय केलं पाहिजे, पण तसं होत नाही. तर ती लोक 150चा विकतील पण 80चा नाही विकणार. आणि लॉस मध्ये न विकणं हा एक बायास आहे. आपण काही पुढच्या प्रोग्राममध्ये स्टॉक मार्केटमध्ये कुठले बायासेस असतात ते कव्हर करू डिटेलमध्ये. पण आता जो तुम्ही क्वेश्चन विचारला की लॉसेसला कसं बघितलं पाहिजे जेव्हा आपण इन्व्हेस्टिंग करतो, तर त्यावेळेस जसं तुम्ही आपल्या बिझनेसचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की आपल्याकडे एक ऑपरेटिंग कॉस्ट आहे, तसं स्टॉक मार्केटमध्ये पण जे तुमचे प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत ते तुमचा रिव्हेन्यू आहे असं तुम्ही कन्सिडर करा. जो बिझनेसचा रिव्हेन्यू असतो, रिव्हेन्यू हा तुमचा नेट प्रॉफिट नाही आहे. बरोबर. त्याला टॉप लाईन म्हणू शकतो आपण किंवा जे सेल्स म्हणू शकतो. तो तुमचा प्रॉफिटेबल ट्रेड्स जे आहेत इन्व्हेस्टिंग मधनं ते तुमचा सेल्स आहे ऍज अ तुम्ही बिझनेस बघत असाल इन्व्हेस्टिंगला. आणि
आता जसं कुठलाही बिझनेस करायला जी आपल्याला काही फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट लागते, तसं स्टॉक मार्केटमध्ये बिझनेस करताना जे स्टॉप लॉस किंवा जे तुमचे लॉसेस जातात, जे तुमचे ट्रेड्स चुकतात, ती कॉस्ट म्हणजे तुम्ही त्याला ऑपरेटिंग कॉस्ट कन्सिडर करू शकता त्या बिझनेसची. आणि जे प्रॉफिटेबल ट्रेड्स मधनं तुमचे जे लॉसेस मायनस केल्यावरती जे शिल्लक राहतं त्याला नेट प्रॉफिट, ते नेट प्रॉफिट आहे तुमचं. सो इट्स लाईक एनी अदर बिझनेस, फक्त माइंडसेट वेगळा किंवा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पाहिजे. लॉसेसला लॉसेस म्हणून बघू नका, कारण की काही ठिकाणी लॉसेस होत आहेत पण काही ठिकाणी आपण प्रॉफिट पण तर कमवतोय. ऑलवेज इट्स अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. 100% अॅक्युरेट स्टॉक मार्केटमध्ये कोणीही नसतं. इव्हन मी खूपदा सांगितलं की राकेश झुंझुनवालांचा अॅक्युरेसी 20-25% होती. Oh my God. येस, 20%. बट ही क्रिएटेड अ ह्यूज वेल्थ. जॉर्ज सोरस म्हणून एक फेमस ऑथर होते, त्यांनी सांगितलं की स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग मध्ये कधीही हे मॅटर नाही करत की तुम्ही राईट आहात का रॉंग आहात. स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग मध्ये मॅटर काय करतं, जेव्हा तुम्ही राईट आहात तेव्हा तुम्ही किती मोठे पैसे कमवता, आणि जेव्हा तुम्ही रॉंग आहात तेव्हा तुम्ही किती कमी पैसे कमवता. हा डिफरन्स तुम्हाला वाढवायला लागेल, कारण की लॉस हा नेहमी फायनाईट असतो आणि प्रॉफिट कॅन बी इनफायनाईट. म्हणजे 100चा स्टॉक 1000ही जाऊ शकतो, 2000ही जाऊ शकतो, 5000ही जाऊ शकतो, पण 100चा स्टॉक झिरो होण्याची प्रोबॅबिलिटी पण कमी आहे. किंवा चला झिरो झाला तर झिरो होण्या म्हणजे तुमचा लॉस 100चाच आहे, बरोबर, पण 100चा 1000 जाऊ शकतो तर तुमचा प्रॉफिट 900चा आहे. सो प्रॉफिट इज इन्फानाईट. त्यामुळे तुम्हाला नेहमी जिथे तुम्ही राईट आहात किंवा जिथे तुम्ही प्रॉफिटेबल आहात त्याला मॅक्झिमम कसं करता येईल, आणि जिथे तुम्ही रॉंग आहात त्याला मिनिमम कसं करता येईल, याचा विचार करून जर या बिझनेसला अप्रोच केलं तर बेस्ट राहील. आणि दुसरं महत्वाचं काय आहे की बाहेरच्या जगात जेव्हा पण आपण बिझनेस करतो तेव्हा एक्झिट इतकी इझी नाही आहे. आपण काही कॅल्क्युलेशन करतो, जसं स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही म्हटलं की आपण कंपनीचा अनालिसिस करतो, एंट्री ठरवतो, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून घेतो, पण त्यानंतरही मिस्टेक होऊ शकते किंवा फ्युचर डायनामिक्स चेंज होऊ शकतात. सिमिलरली बाहेरच्या जगात पण जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा पण आपण सगळा विचार करून एखाद्या बिझनेसमध्ये गुंतवण्याचा डिसिजन घेतो, पण त्यानंतर गोष्टी चेंज होऊ शकतात आणि आपण ॲज पर विचार केला तशा गोष्टी नाही होता विपरीत दिशेने जाऊ शकतात. तर त्यावेळेस आपल्याला एक्झिट इझिली नाही मिळणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा रेस्टॉरंट बिझनेस टाकलाय किंवा एखादा कुठलाही बिझनेस टाकलाय, तर त्या बिझनेस ऍज पर प्लॅन होत नाहीये, तुम्हाला लॉसेस देतोय आणि तुम्हाला तो डिस्कंटिन्यू करायचा आहे, तर त्यातनं एक्झिट इतकंसं सोपं नाहीये. राईट. तुम्हाला ते एक्झिट करणं पण खूप डिफिकल्ट आहे. नवीन पार्टनर शोधायला लागेल किंवा कोणाला सेल आउट करायला लागेल, ते पण धंदा विकत पण नाही, फर्निचर पण विकणार नाही, म्हणजे त्यात तो मेंटल फ्रस्ट्रेशन अजून वेगळं. पण स्टॉक मार्केट ऍज अ बिझनेस बघितला आणि एखादा तुमचा बेट काम करत नसेल, तुम्ही विदिन सेकंड सेल करू शकता आणि नवीन बिझनेसमध्ये जाऊन बसू शकता, सेम कॅपिटल सेम टाइम. तर ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आता लोकांनी याला गॅम्बलिंग करून टाकलंय, जे ऍक्च्युअली तुम्हाला इझी एक्झिट शेअर मार्केट ऑफर करतं लिक्विडिटी देऊन. म्हणजे तुम्हाला स्टॉक एक्सचेंज मध्ये बाईंग अँड सेलिंग करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिला जातो. त्याचा मेन यूज आहे की लोकांना एक्झिट देण्यासाठी. एक्झिट ही नेहमी लॉसमध्ये नसती, एखाद्याला प्रॉफिटमध्ये पण काढून ते पैसे त्याच्या फायनान्शियल गोल कम्प्लीट झाल्यानंतर यूज करायचे असू शकतात. पण लोकांनी त्या प्लॅटफॉर्मला ऍज अ गॅम्बलिंग वापरायला सुरुवात केली आणि मग खूप साऱ्या लोकांना असं वाटायला लागलं की इथे बाय करा सेल करा, बाय करा सेल करा, आणि गॅम्बलिंगचं स्वरूप दिलेलं आहे. त्यामुळे पण लोक शेअर मार्केट बद्दल फारसे कन्फ्यूज असतात की खरंच इथं वेल्थ क्रिएट होती का, कारण की त्यांनी एक साईड गॅम्बलिंगची बघितलेली आहे पण वेल्थ क्रिएशनची साईड लोकांनी बघितलेली नाही आहे. किंवा जसं तुम्ही म्हटलात की आपल्या आधीची जी जनरेशन आहे त्यांनी जो मोठा पैसा बनवला तो एकतर रिअल इस्टेटमधनं बनवला किंवा गोल्डमधनं इन्व्हेस्ट करून बनवला, स्टॉक मार्केटमधनं खूप मोठा पैसा बनवला, असं आपल्या आधीच्या जनरेशनची फार कमी एक्झाम्पल फॅमिलीमध्ये असेल किंवा आपल्या सर्कल इन्फ्लुएन्स ऑफ सर्कलमध्ये असेल. तर यामुळं लोकांना याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नाही आहे. आता येतोय, पण याच्यासोबतच जे शॉर्ट टर्म पैसा कमवण्याचा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे लोक त्याला ऍज अ गॅम्बलिंग बघायला चालू केलंय. सो सिरियस वेल्थ पण शेअर मार्केटमधनं कमवता येते, पण त्याच्यासाठी जी प्रोसेस आहे, मेथड आहे, ते तुम्हाला समजून घ्यायला लागेल, शिकायला लागेल. AI आता जे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे आलंय त्याच्यामुळे न शेअर मार्केट शिकता पैसे कमवता येऊ शकतील का AIच्या मदतीनं स्टॉक मार्केटमध्ये? AIच्या मदतीनं स्टॉक मार्केटमध्ये येतील पैसे कमवता, पण अगेन ते लिमिटेड वे मध्ये असणार आहे. बिकॉज AI काय आहे, शेवटी एक मशीन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डेटा इनपुट दिलेला आहे, त्याच्याकडे ह्यूज डेटा असेल, मे बी मागच्या 20 वर्षाचा, 25 वर्षाचा, 50 वर्षाचा, जेवढा अवेलेबल डेटा आहे तुम्ही तेवढा AIला देऊ शकता. पण इंटरेस्टिंग काय आहे ना सर, की स्टॉक मार्केटमध्ये जे रिटर्न बनतात किंवा ज्या कंपनीचे रिटर्न बनतात ते फ्युचरवरती बनतात. बरोबर. तर हा ना फायनाईट वे मध्ये काम करेल, इन्फानाईट वे मध्ये काम नाही करू शकणार. ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग असेल, तुम्हाला याच्यात
बायचं टार्गेट पण अचीव्ह झाल्यावरती सेल करायला लागेल, सेलचं पण टार्गेट अचीव्ह झाल्यावरती सेल करायला लागेल. जेव्हा तुम्ही दोन्ही लेवलला रेस्ट्रिक्ट केलंय, म्हणजे तुम्हाला एआय वरती काम करताय तर प्रॉफिटला पण रेस्ट्रिक्ट करायला लागेल, लॉसेसला पण रेस्ट्रिक्ट करायला लागेल. मग हे रिझल्ट जे आहेत एकंदरीत ते मॉडरेटच येणार किंवा खूप एक्स्ट्रॉर्डिनरी. त्यात पण तो एआय खूप एफिशियंट पाहिजे. असं नाहीये की त्यांचं जे मॉडेल आहे, त्याचं जे इनपुट आहे ते खूप एफिशियंट असेल तर एक मॉडरेट रिटर्न जनरेट होऊ शकतात. पण एक्स्ट्रॉर्डिनरी रिटर्न जनरेट होण्यासाठी तुम्हाला त्या बिझनेसचं कन्व्हिक्शन किंवा त्याची अंडरस्टँडिंग किंवा डायनामिक्स जे आहेत ना ते चेंज होत राहतात. ऍक्च्युली एआय इज ओनली पास्ट डेटा. पास्ट डेटाला तो एक्स्ट्रॅपोलेट करू शकतो फ्युचरमध्ये, पण जरुरी नाही फ्युचर तसंच होईल. फ्युचर कॅन बी व्हेरी डिफरंट. मग बदलणाऱ्या फ्युचर सोबत तुम्हाला स्वतः बदलता येईल, पण एआय बदलणाऱ्या फ्युचरमध्ये मी इन्व्हेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो, नॉट फ्रॉम एनी अदर पर्स्पेक्टिव्ह. तर तिथे मला असं वाटत नाही की एआयचा खूप फार इम्पॅक्ट येईल, बिकॉज सायकोलॉजी वगैरे जो मोठा पैसा बनवण्यासाठी एआय खूप हेल्पफुल राहणार नाही. हा, तुम्हाला डेटासाठी अनालिसिससाठी खूप युजफुल असेल, बट पूर्ण इन्व्हेस्टिंग किंवा ट्रेडिंगसाठी मोठे रिटर्न जनरेट करणं एआय थ्रू आय डोंट थिंक सो की पॉसिबल आहे. बिकॉज मी त्याचं एक उदाहरण असं देईल की फॉर एक्झाम्पल बजाज फायनान्स जी कंपनी आहे, एक वन ऑफ द ग्रेटेस्ट वेल्थ क्रिएटर आपल्या इकॉनॉमीमध्ये किंवा आपल्या कंट्रीमध्ये. तर जेव्हा 2008-9ला ते बजाज ऑटोमधनं सेपरेट होऊन त्यांनी जर्नी स्टार्ट केली होती बजाज फायनान्सने, तर त्यावेळेस त्यांच्या प्रमोटरलाही माहिती नव्हतं की ही कंपनी 10-15 वर्षात एवढी मोठी होईल का. इव्हन आयशर मोटरच्या स्टोरीमध्ये त्यांच्या प्रमोटरला माहिती नव्हतं की ही कंपनी पुढच्या 10-15 वर्षात इतके पट मोठी होईल. सो बऱ्याच वेळेस फ्युचरमध्ये काय होणार आहे ते बिझनेस करणाऱ्या प्रमोटरला पण माहिती नसतं, जो दिवस रात्र त्या बिझनेसमध्ये आहे. आयशर मोटर 74 टाइम झाली होती 10 वर्षात, 2009 ते 2019. आणि बजाज फायनान्स आय थिंक 270 टाइम झाली होती 10 वर्षात प्राइस. सो हे प्रमोटरलाही माहिती नव्हतं. असे खूप एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल पेज इंडस्ट्रीज कितीतरी टाइम्स वाढली. सो 2009ला पेज इंडस्ट्रीज ₹450 होता. आय थिंक 50,000च्या वरती गेला होता नंतर. सो त्यांच्या प्रमोटरने खूप वेळेस सेलिंग केलेली आहे. जर प्रमोटरला त्यावेळेस माहिती असलं असतं की 10 वर्षानंतर एवढी ग्रोथ होणार आहे तर प्रमोटरनं कधी ₹1 विकला नसता. सो खरं प्रमोटरला स्वतःला माहिती नाही, कारण फ्युचर खूप डायनामिक आहे. तर एआय एका वे मध्ये प्रेडिक्ट करू शकतं, बट इट कॅन नॉट बी 100% अॅक्युरेट. आता बजाज फायनान्स तुम्ही एआय थ्रू बाय केला असता 2011, 12, 13 कधी पण 100% टार्गेटला त्याने तुला मला बाहेर काढलं असतं आणि पुढची ग्रोथ तुम्हाला मिळालीच नसती. सो तो प्रॉफिट पण लिमिट करेल, लॉसेस पण लिमिट करेल, पण प्रॉफिट पण लिमिट करेल. पण स्टॉक मार्केटचा रिअल गेम कधी होतो जेव्हा तुम्ही प्रॉफिट अनलिमिटेड ठेवता किंवा जो ती स्टोरी जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करताय. आणि एआय मधनं ते मला वाटतं की तेवढंसं पॉसिबल होणार नाही किंवा फ्युचर गोष्टी खूप चेंज होतील, कारण की एआयची फ्युचर प्रेडिक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी कितपत आहे राईट वे मध्ये त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतील, कारण की त्याच्याकडे सगळा पास्ट डेटा आहे, फ्युचर डेटा नाही आहे. बरोबर. इव्हन इन्फोसिस ₹95 शेअर जर आपण त्याला स्प्लिट आणि बोनसेस मधून जर बाजूला काढलं, त्याची जर कॉस्ट काढली तर टेंटेटिव्हली मला वाटतं 20-25 लाख रुपये किंमत असेल एका शेअरची आता. कशाची? बरोबर. आणि इन्फोसिसची. हो, आणि डिव्हिडंड दिलेला तर वेगळा, खूप सारे डिव्हिडंड. 8 करोडचा डिव्हिडंड आता मला वाटतं ज्यांनी 100 शेअर घेतले असेल त्याला वर्षाला मिळत असेल. एवढी पॉवर म्हणजे एका शेअरनी ते वेल्थ क्रिएट करून दिलेली आहे. तर एआयला मला नाही वाटत की एवढं सगळं जमेल. मी पण त्याच मताच आहे. इव्हन कॉन फंड बद्दल पण मी साशंक असतो दरवेळेला जे मी तुम्हाला सांगतो. सो एकंदरीत ही जी चर्चा मित्रांनो ती अशीच आपण चालू ठेवणार आहोत. तुमचे काही स्टॉक मार्केट रिलेटेड प्रश्न असतील किंवा तुम्हाला काय कोणत्या विषयावरती आम्ही व्हिडिओ किंवा चर्चा केली पाहिजे असं वाटतं, किंवा पर्टिक्युलर तुम्ही राजेंद्र सरांना प्रश्न विचारायचा किंवा मला विचारायचा असं पण तुम्ही करू शकता. खाली प्रश्न जे काही येतील त्याच्यावरती पण आम्ही व्हिडिओ बनवणार आहे आणि आम्ही दोघं डिस्कस करण्याचा विचार करतोय. तुम्हाला हा आमचा प्रयत्न कसा वाटतोय मला चॅट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून पुढच्या वेळेला बनवताना आम्ही त्या वेनी बनवू. होतं काय की मी एकटाच येतो, मला जे काही कंटेंट सुचतं किंवा विचार केलेला असतो तेवढंच मी कंटेंट बोलतो. ज्यावेळी राजेंद्र असतील मी माईट बी आम्ही असं पण करू की काही प्रश्न ते मला विचारतील, काही वेळेला मी त्यांना प्रश्न विचारेल, असं कॉर्डिनेशन करण्याचा विचार आम्ही करत आहोत. तर हा एक प्रयत्न राहिला, तुमचं भरभरून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्रामाणिकपणे मला खाली सांगा. जे काही आर्ट ऑफ स्पॉटिंग मल्टीबॅगर या विषयावरती की आम्ही जो काही ट्रेनिंग प्रोग्राम घेतो, ज्या लोकांना स्टॉक मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट करायचे, मी तर असं म्हणेल की सामान्य माणसाकडे कोणताच दुसरा पर्याय नाही आहे ज्याच्यामध्ये ते वेल्थ क्रिएट करू शकतात आणि फार कमी पैशात करू शकतात. कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तर 10 लाखांनी पुढूनच आजकाल एक छोटा मोठा व्यवसाय करायचा म्हटलं तरी लागतो. इकडे मात्र खूप छोट्या भांडवलात सुद्धा खूप काही तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता.
होऊ शकतं तुमच्याकडे एक इन्फोसिस 9,500 जो 25-30 कोटीचं वेल्थ पण क्रिएट करून दिला आणि डिव्हिडंड पोटी तुम्हाला करोडो रुपये घरी दिले, असे स्टॉक पण तुमच्याकडे असू शकतात. सो नक्की याचा सिरियसली विचार करा. मी तर बरे ग्रॅज्युएट झालेल्या प्रत्येक मुलाने इन्व्हेस्टिंग, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द ट्रेनिंग अँड फ्युचर ऑप्शन, इन्व्हेस्टिंग हे शिकलंच पाहिजे, मनी मॅनेजमेंट हे शिकलंच पाहिजे, तर आणि तरच वेल्थ क्रिएट होणार आहे. ह्या अशाच व्हिडिओसाठी खाली जे सबस्क्राईब बटन आहे त्याला दाबा आणि नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन तुमच्याकडे येऊ. तुम्ही जे प्रेम देता त्याबद्दल धन्यवाद. राजेंद्र सर तुमचे धन्यवाद की धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.